अण्णा चव्हाण आदर्श महाराष्ट्र घडविला माझ्या शिवाजी राजान सातवागाचं मोजाव आमच्या संभाजी राजान चव्हाण इत भारूड म्हणावी वजनात भारूड म्हणावी तुझं डिपॉझिट जप्त करून भारूड म्हणावी आणि फक्त 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 मोहिते पाटलाच्या पोराने इत भारूड म्हणावी मोहिते पाटलाच्या पोराने इत भारूड म्हणावी मोहित्याच्या पोराने इत भारूड म्हणावी मोहित्याच्या पोराने महाराष्ट्र घडविला माझ्या शिवाजी राजाने तत्वागाचं मोजावं आमच्या संभाजी राजाने वजनात भारूड म्हणावी लोकांच्या काळजात शिरून भारूड म्हणावी लोकांना हसवून भारूड म्हणावी आणि फक्त 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 अण्णा चव्हाण या मोहिते पाटलाला कधीच कमी समजू नको अण्णा चव्हाण या मोहिते पाटलाला कधीच कमी समजू नको ज्यांचा राजकारणाचा अभ्यास चांगला आहे त्यांना माझा मुद्दा बरोबर कळल फक्त विनोद म्हणून ऐका विनोदन ऐका चव्हाण या मोहिते पाटलाला कधीच कमी समजू नको मोहिते पाटलाला कमी समजायची चूक झाली माढा लोकसभा मतदारसंघाची शीट घालवायला लागली काय म्हणतो अण्णा चव्हाण या मोहिते पाटलाला कधीच कमी समजू नको मोहिते पाटलाला कमी समजायची चूक केली आणि माढा लोकसभा मतदारसंघाची शीट घालवावी लागली लगा त्या अकलूच मोहिते पाटील घरानं कुठं तू लगा सांगोल्याचा मोहिते पाटील कुठं आता त्या मोहिते पाटील घराण्याचं समाजासाठी खूप मोठं योगदान आहे त्याग आहे संघर्ष आहे कष्ट आहे म्हणून लोक सुद्धा त्यांना मान देतात सन्मान देतात आदर देतात प्रेम देतात आता त्यांचं आडनाव मोहिते पाटील आहे तुझं आडनाव मोहिते पाटील आहे तुला जर नुसत्या त्या मोहिते पाटील आणि मोहिते पाटील या दोघांच्या एक असलेल्या आडनावानुसार जर तुला एवढा मोठा झाल्यासारखं वाटत असाल तर याच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक रावजी चव्हाण या अण्णा चव्हाणचं चुलता अण्णा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण तुझं चुलतायत मग मला बी एक प्रश्न आहे अण्णा जर चव्हाण चव्हाण आडनाव असल्यामुळं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण तुझं चुलत होत असतील तर दादा कोंडक्या बरोबर एक जुनी नटी होती उषा चव्हाण ती तुझी कोण आहे आदर्श महाराष्ट्र घडविला माझ्या शिवाजी राजाने तत्वागाचं मोजावं आमच्या संभाजी राजाने वजनात भारूड म्हणावी अण्णा तालात भारूड म्हणावी फक्त मोहिते पाटलाच्या पोराने भारूड म्हणावी पाटलाच्या पोराने भारूड म्हणावी मोहित्याच्या पोराने भारूड म्हणावी मोहित्याच्या पोराने मूळ विषयाकडे येऊया संत एकनाथ महाराजांनी गाथ्यामध्ये थट्टा नावाचा भारूड लिहिलाय नाथ महाराज थट्टा नावाच्या भारुडातून विषय म्हणतात काय म्हणतात अहो अशी अशी बघा ही थट्टा भल भल्या शिलावला या थट्टे न बट्टा बरीनो हे बरीनो हे बरीनो हे थट्टा भल भल्या शिलावला थट्टे न बट्टा दादा तात्या थट्टा म्हणजे काय तर वासना दादा आपल्या शरीरामध्ये एक वासना रूपी बाई आहे या देहात एक वासना रूपी बाई आहे त्या वासनेला नाथ बाबांनी थट्टा हा शब्द दिलाय थोड्याशा स्पष्ट भाषेत सांगतो नाथाने असं सांगितलंय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये या देहातल्या वासनेनं
बाईनं कुणाचं वाटोळ केलं, बाईनं कुणाला बाद केलं, त्यांची यादी नाथ महाराजांनी सांगितली. नाथ महाराज त्यांची यादी सांगतात. कुणाची? वासनेनं बाईनं कुणाला बोरळ घेतले, बाईनं कुणाला बाद केले, त्यांची लिस्ट, त्यांची यादी नाथ महाराज या थट्टा नावाच्या भारुडातून मांडतात. नाथ महाराज म्हणतात, त्यांची नावं सांगतात. पहिलं नाव, अरे ब्रह्मदेव त्रैलोक्याशी शोधी, स्वर्ग मृत्यू पाताळ या 3 लोकांची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा वासनेनं बाईनं सोडलं नाही. नाथ महाराज पहिलं नाव सांगतात. बाईनं वासनेनं कुणाला बाद केलंय? अरे ब्रह्मदेव त्रैलोक्याशी शोधी. याच वासनेने थट्टाने हरवली त्या ब्रह्माची बुद्धी, केली नारदाची नारदी, बरी नो हे थट्टा. मग थट्टा दुर्योधनाने केली. दादा नाथ बाबा म्हणतात, थट्टा दुर्योधनाने केली. पांचाळी सभे जानली, कदे घाई मांडी फोडली, बरी नो हे थट्टा. म्हणून एक पैसेवाला होता माझा शेजारी. विषयाला धरून आहे. बाईनं वासनेनं थट्टेनं कुणाला बाद केलंय? एक पैसेवाला होता माझा शेजारी, पण एका बाईच्या पायी, एका वासनेच्या पायी, एका बाईच्या पायी झालाय कर्ज बाजारी. बाईच्या पायी झालाय कर्ज बाजारी. या वासनेच्या पायी झाला कर्ज बाजारी, या वासनेच्या पायी झाला कर्ज बाजारी. एक पैसेवाला होता माझा शेजारी, एक पैसेवाला होता माझा शेजारी. ओ बुलाती है मगर जाने का नहीं. नाथ बाबा म्हणतात, वासनेनं बाईनं थट्टेनं कुणाला बोरं घेतले, कुणाला बाद केलंय. पहिलं नाव सांगितलं ब्रह्मदेव, दुसरं नारद, तिसरं दुर्योधन. नाथ बाबा पुढचं नाव सांगतात. अरे थट्टा गेली शंभोपाशी, बाईनं वासनेनं कलंक लावलाय चंद्राशी. त्या चंद्राला सुद्धा काळा डाग त्या थट्टेमुळे. नाथ बाबा म्हणतात, अरे थट्टा गेली शंभोपाशी, बाईनं कलंक लावलाय चंद्राशी, आणि भगे पाडली इंद्राशी, बरी नो हे थट्टा. मग थट्टा रावणाने केली. सगळ्यात सोपा विषय, सगळ्यांना माहितीतला विषय आहे. रावण दादा रामायणातला विषय आहे. रावणाची सोन्याची लंका होती. रावण सोन्यात राहत होता, सगळं चांगलं चाललं होतं. पण रावणाच्या मनामध्ये थट्टा निर्माण झाली, वासना निर्माण झाली. सीतामाईवर नजर गेली आणि सोन्याची लंका राख झाली. दादा रावणाची माती सुद्धा बाईनं वासनेनं थट्टेने केली. म्हणून महाराजांचं प्रमाण आहे का त्यात, वासनेच्या संगे जाऊ नको मना, आणि पाहत्या रावण कैसे झाले. रावणाची माती सुद्धा त्या वासनेने केलेली आहे. म्हणून वासनेचा संग धरू नका. एक वचनी राहा, एक पत्नी राहा, एक बाणी राहा. चांगला मार्ग निवडा, चांगल्या रस्त्यावरनं चाला. जर अरे एवढ्या मोठ्या रावणाची माती त्या बाईने केली, तू कुठल्या झाडाचा पालाय, चांगलं राहा. नाथ बाबा म्हणतात, अरे थट्टा रावणाने केली, नगरी सोन्याची बुडविली, थट्टा ज्याची त्याला भवली, भरी नो हे थट्टा. मग तुम्ही माणसाला मोहिते महाराज, ऋषींना तर या वासनेनं बाईनं सोडलंय का? नाही दादा. नाथ बाबा रामायणातला विषय सांगतात. अरण्यात होता एक भृगु ऋषी, ही बाई थट्टा गेली त्या भृगुपाशी, ओढवून आणले अयोध्येशी, बरी नो हे थट्टा. बरी नो ये थट्टा दादा, बरी नो ये थट्टा. बरी नो ये थट्टा दादा, बरी नो ये थट्टा. बरी नो ये, बरी नो ये, बरी नो ये थट्टा. बरी नो ये थट्टा दादा, बरी नो ये थट्टा. बरी नो ये थट्टा दादा, बरी नो ये थट्टा. बरी नो ये, बरी नो ये, बरी नो ये थट्टा. बरी नो ये थट्टा दादा, बरी नो ये थट्टा. बरी नो ये, बरी नो ये, बरी नो ये. वाह, बरी नो ये थट्टा दादा, बरी नो ये थट्टा. बरी नो ये थट्टा दादा, बरी नो ये थट्टा. बरी नो ये थट्टा दादा, बरी नो ये थट्टा दादा, बरी नो ये थट्टा दादा, बरी नो ये. बरी नो हे, बरी नो हे, बरी नो ये थट्टा दादा, बरी नो ये थट्टा. बरी नो ये थट्टा दादा, बरी नो ये थट्टा. बरी नो ये थट्टा दादा, बरी नो ये थट्टा. बरी नो ये थट्टा दादा, बरी नो ये थट्टा. नाथाने विषय लिहिलाय. बाईनं
बाईनं वसनेनं कुणा कुणाला बोरळ घातली, कुणा कुणाला बाद केलं, याच विषयाला धरून मराठी चित्रपट सृष्टीमध्ये मागच्या 40-50 वर्षापूर्वी एक पिक्चर आलता आणि त्या पिक्चरचं नाव आहे पिंजरा. त्या पिंजरामध्ये मास्तरचं सुद्धा त्या बाईनं वसनेनं वाटोळ केलं दादा. मास्तर राजा होता, गाव सगळं ववाळत होता, पण त्या मास्तरला मरावं लागलं. कशा पायी? थट्टे पायी, वसने पायी, बाई पायी. म्हणून वसनेचा संग करू नका, एक वचनी राहा, एक पत्नी राहा, चांगलं वागा, हा संदेश नातानी दिलाय. मग तुम्ही म्हणताला मोहिते महाराज आतापर्यंतच्या इतिहासामध्ये बाईनं सगळ्यांना भोरळ घातले का, वसनेनं सगळ्यांना धरलंय का? नाही महाराज, आतापर्यंतच्या इतिहासात 4 जणांपर्यंत बाई वसना थट्टा केली नाही. कोण आहेत 4 जण? एकनाथ महाराज गाथ्यामध्ये म्हणतात. कोण बाईपासून कोण सुटलंय, वसनेपासून कोण अलिप्त आहे? 4 जण आहेत. कोण? अहो थट्टेपासून सुटले 4 जण, वसनेपासून सुटले 4 जण. अहो शुक, भीष्म आणि हनुमान. 4था कार्तिक स्वामी जाण, त्यांना लागला नाही रे बट्टा. शुक, भीष्म, हनुमान आणि 4था कार्तिक स्वामी, या 4 जणांपर्यंत ही वासना कधीच गेली नाही. म्हणून या 4 जणांची नोंद नाथ महाराजांनी सुवर्णाक्षरानं ग्रंथामध्ये केली. म्हणून या विषयाचा शेवट नाथ बाबा असा करतात. अरे ब्रह्मदेव, नारद, दुर्योधन, रावण, शंभो, चंद्र, इंद्र, भृगु ऋषी एवढ्या मोठ्या मोठ्यांची माती वासनेचा नाद केल्यामुळे झालीये. तो कुठल्या झाडाचा पाला आहे दादा? सावध राहा, चांगलं वाग, वासनेचा संग करू नको, एक वचनी राहा, एक पत्नी राहा, एक बाणी राहा, हा संदेश नाथांनी दिलाय. आणि नाथ बाबा भारुडाचा शेवट असा करतात. एका जनार्दनी म्हणे सर्वाला, या थट्टेपासून वासनेपासून भिवून तुम्ही रे चाला. नाही तरी वासना ही थट्टा ही बाई घेऊन जाईल तुला रे नरकांडाला. सांगा गड्यानो सांगा, असं कुठवर चालायचं? सांगा गड्यानो सांगा, असं कुठवर चालायचं? सांगा गड्यानो सांगा, असं हे कुठवर चालायचं? सांगा गड्यानो सांगा, असं हे कुठवर चालायचं? सांगा गड्यानो सांगा, असल कुठवर चालायचं? सांगा गड्यानो सांगा, असल कुठवर चालायचं?